सांडग्याचं पीठ तयार करण्यासाठी 3 डाळींचं पीठ केले एकत्र, मटकी, हरभरा आणि उडदाची. हे पीठ असं जरा मोठवाड दळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यात टाकायचं सामान बघा. लसूण टाकायचा, टेचून घेतलाय लसूण खलबत्त्यात, हळद, तांबडं तिखट, जिरं आणि मीठ. तांबड्या तिखट म्हणजे आपल्या तांबड्या तिखटमध्ये सगळे मसाले असतात, त्यामुळे दुसरं मसाले टाकायची काही गरज पडत नाही. आणि अशी हिरवीगार कोथिंबीर एकदम. ह्याच्या पिठात सगळं मसाले मिसळून घेतले आणि पाणी टाकून मळून घेतले हे पीठ. हे पीठ तयार झाले मळून. आता हे तासभर जरा असंच मुरत ठेवायचं भिजायला. भिजून झालं की मग सांडगे करायला घ्यायचे. तर तासभर भिजलं म्हणजे सांडगे चांगले येतात. तर सांडगे करायला घेऊया. असे पीठ बघा आता 1.5 तास भिजल्यामुळे एकदम चांगलं दिसतंय. आमच्याकडे सांडगे करताना पहिल्यांदा 5 सांडगे असे घालायचे आणि त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं असतं. मध्येच पहिल्यांदा 5 सांडगे घालून घ्यायचे, ते देवासाठी बरं का. आणि ते घालून झाल्यानंतर मग सांडगे फोडायला सुरुवात करतात. तुमच्याकडे करतात का असं? आता हे सांडगे फोडायला सुरुवात केली. सांडगे सगळे खुडून झाले की बघा उन्हात नेऊन वाळत ठेवलेत. आता असे सगळे सांडगे खुडून झाले तर उन्हात नेऊन वाळायला ठेवले. आता कडकडीत वाळून झाले की डब्यात भरून ठेवायचे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.